श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून मी सुरुवात करते. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते. संकष्टी चतुर्थीला आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो. तो विघ्नहर्ता आहे, तो बुद्धीची देवता आहे. शक्यतो चतुर्थीला आपण उपवास करणे हे चांगले असते, पण काही जणांना उपवास करणे हे शक्य नसते, पण आपण मग त्या दिवशी सेवा केली तरी चालते. तर कार्तिक महिन्याच्या चतुर्थीला काय सेवा करायची आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व शेअर करा. सगळ्यात अगोदर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुठलीही सेवा करताना मनापासून सेवा करायची असते. सेवा करताना मनामध्ये इच्छा अशी धरायची असते की माझी म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणारच. प्रत्येकाच्या घरात हे असंच असतं की बऱ्याच वेळा म्हणजे बरेचसे वेगवेगळे प्रॉब्लेम असतात. बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं हे अभ्यास करत नाही, त्यांच्या बुद्धीचा विकास होत नसतो. प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलानं प्रत्येक परीक्षेत पास व्हावं, नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये तिला यश मिळावं, असं प्रत्येक महिलेला वाटत असतं. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात अथर्वशीर्षाचं पठण केले पाहिजे. शक्यतो रोजच करणे गरजेचे आहे, परंतु चतुर्थीला केलेच पाहिजे. गणपती बाप्पांची सगळ्यात प्रभावी अशी सेवा कुठली असेल तर अथर्वशीर्ष पठण. मुलांना वाचता येत नाही कारण मुलंही लहान असतात, तर अशा वेळेस काय करायचं, मुलांना आपल्या जवळ घेऊन बसायचं, अथर्वशीर्ष म्हणायचं. म्हणणे जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्याला यूट्यूबवर लावून द्यायचं. गणपती बाप्पांची प्रत्येकाच्या घरात ही मूर्ती असतेच, तर गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करता आपल्याला शक्य असेल तर 11 वेळा अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. म्हणजे आपल्याला आपण एक पळी टाकायची, म्हणजे पळीने आपण पाणी टाकत अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. असं तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. सगळ्यात शेवटी 11व्या वेळाला फलश्रुती म्हणायची आहे. म्हणजे पहिल्यांदा 10 वेळा जेव्हा तुम्ही अथर्वशीर्ष म्हणत असाल तेव्हा फलश्रुती नाही म्हणली तरी चालणार आहे. सगळ्यात शेवटी 11व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. जर काही शक्य नसेल तर कमीत कमी एकदा तरी, म्हणजे अभिषेक करताना एकदा तरी अथर्वशीर्षाचं फलश्रुती सकट पठण करायचं आहे. नेहमी आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करताना ओम गंग गणपतये नमो नमः, ओम गंग गणपतये नमो नमः या मंत्राचा जप करतो. पण अथर्वशीर्ष म्हणत गणपती बाप्पांवर अभिषेक करा व ते अथर्वशीर्ष म्हणताना आपल्या मुलाला आपल्या जवळ घेऊन बसा. आपल्याला रोज करणे जमत नसेल तर दर महिन्याच्या चतुर्थीला तरी अभिषेक करा. अभिषेक करताना अथर्वशीर्ष हे आवश्यक म्हणता येत नसेल तर यूट्यूबवर लावून द्या व जे काही पाणी म्हणजे तीर्थ आहे ते आपल्या मुलांना द्या. मुलांमध्ये नक्कीच फरक जाणवणार आहे. नंतर ते पाणी तुम्ही म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेलाही देऊ शकता, परंतु गणपती बाप्पांची मूर्ती ही अभिषेक करण्याच्या अगोदर स्वच्छ करून घ्यायची व मग त्यावर अभिषेक करावं. त्या अभिषेकाचं पाणी मुलांना प्यायला द्या. आईने मुलांना जवळ घेऊन बसून अथर्वशीर्षाचं पठण करावे. मुलांच्या कानी हे जे सगळे मंत्र स्तोत्र गेलेच पाहिजे. जेव्हा आपण संस्कृतमधून एखादा मंत्र स्तोत्र म्हणतो त्याने बुद्धीची म्हणजे मुलांची बुद्धी जी आहे त्याच्यामध्ये वाढ होतेच, शिवाय त्यांची भाषा संस्कृत असल्यामुळे त्यांची भाषाही स्पष्ट होते. त्याचबरोबर गणपती स्तोत्र म्हणजे प्रणम्य शीर्षा देवम हे मुलांना ऐकवा किंवा म्हणा. म्हणजे अभिषेक करता तुम्ही अभिषेक करून झाला की प्रणम्य शीर्षा देवन एक प्रणम्य शीर्षा देवन हे जे काही गणपती स्तोत्र आहे ते 1 वेळा म्हणा. नंतर अभिषेक झाल्या की मग ते पाणी आपल्या मुलांना द्या. नंतर आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाला नमस्कार करा. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे. म्हणजे ही झाली मुलांच्या बुद्धीसाठी. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ती तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी सांगणार आहे. 21 दुर्व्यांची जोडी घ्यावी. ती जोडी आपण हातात घ्यावी. नेहमी आपण गणपतीला दुर्वा वाहतो तर ती एक करून असं 21 दुर्वा घ्याव्या, त्यांची एक जोडी करायची आणि 11 वेळा ती हातात घ्यायची उजव्या हात आणि त्या 11 वेळा आपल्याला अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे.
ही सेवा आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसून करायची आहे. हे आपण नेहमी आपल्या गणपती बाप्पा घरामध्ये बसतात 10 दिवस तेव्हासुद्धा करत असतो, पण चतुर्थीलासुद्धा तुम्ही ही करू शकता. 11 वेळा तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे व ती दुर्व्यांची जुडी ही हातात घेऊन दुर्वा म्हणून झाल्यावर नमस्कार करायचा. आपली जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला सांगायची व तो दुर्वा आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. पायापाशी अर्पण करा. दुर्वा अर्पण करताना जी देठाची बाजू असते ती गणपती बाप्पांकडे झाली पाहिजे व पानांचा जो भाग आहे तो आपल्याकडे झाला पाहिजे. या पद्धतीने आपण आपल्या दुर्वा अर्पण करायच्या गणपती बाप्पांना आपली इच्छा सांगायची मनातली ती पूर्ण व्हावी. आणि आणखीन एक मी उपाय सांगते, ज्यांचे लग्न जमत नाही आहे त्यांच्यासाठी आहे. बऱ्याच वेळा घरामध्ये आपण मोदक करत असतो, ज्यांचं लग्न जमत नसतं, तर मग काय करायचं, चतुर्थीला 21 मोदक हे गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात. पण हे 21 मोदक प्रत्येकालाच अर्पण करणे शक्य होत नाही, तर हरकत नाही. गूळ खिसायचा, त्याचे छोटे छोटे 21 बारीक गोळे असतात ते करायचे, ते गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवावे. आता मी तुम्हाला जो सांगितलेला 21 मोदकांचा आणि तो गुळाचा 21 गुळाचे गोळे त्यांचा जो उपाय आहे तो तुम्हाला लग्न जमण्यासाठी तो मंदिरातच जाऊन करायचा आहे. 21 गोळे मंदिरातच गणपती बाप्पांना जाऊन अर्पण करायचे आहेत. दोन्हीपैकी एक करा, म्हणजे 21 मोदक तरी व्हा, किंवा मोदक नाही जमले तर तुम्हाला 21 गुळाचे गोळे तरी असे छोटे छोटे गोळे करायचे, म्हणजे लाडू छोटे छोटे एकदम, आणि ते गणपती बाप्पांना एका प्लेटमध्ये मंदिरात नेऊन ठेवायचे आहे. काहींना असे वाटेल की हे गोळे किंवा मोदक हे घरातल्या गणपती बाप्पांना अर्पण करावे का, तर तसं नाही, मंदिरातच जाऊन अर्पण करायचे आहे. शक्यतो मंदिरात ही पॉझिटिव्हिटी जास्त असते, म्हणून मंदिरातच जाऊन तुम्ही अर्पण करा. तुमची इच्छा जी आहे ती सांगा, म्हणजे तुम्हाला योग्य वर हवा आहे किंवा योग्य वधू हवी आहे हे सांगा व गणपती बाप्पांना प्रार्थना करा व गणपती बाप्पांना मोदक अर्पण करा. नंतर हे झाल्यावर गणपती बाप्पांना मंगलमूर्ती, विघ्नहरा, दुरितनाशना, कृपा करा हा मंत्र जो आहे या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जप करा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की छान अनुभव येतील. नमस्कार.